तर मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत शिमग्यामध्ये आमच्या गावात करण्यात येणारी एक आगळीवेगळी परंपरा म्हणजेच रोमाट। तर चला तर मग मी आता तुम्हाला त्याची तयारी दाखवतो आणि ते काय असतं ते सगळं दाखवतो। इकडे एकीकडे आमची पालखी नाचवत आहेत आणि दुसरीकडे आमच्या इथे रोमाटाची तयारी चालू आहे। आता सगळ्या मुलं तयारी वगैरे करतायत। याच्या गळ्यात बांधूया पाठीमध्ये दगड बांधून माझं काळ हे करताना दाखव कोण करतोय केस म्हणतो रे केस कापली ती माझी केस कापली आम्ही असो सचिन उंदीर उंदीर संचित हे उंदीर एक चिकन ठेवलं भुताकडला एक चिकन अंगातला घालणार काहीतरी काय त्याच्यात काय आहे गणपती तयार होत आहे। गणपती भारी आहे थांब थांब गणपतीला डोळा उघडा राहू दे आतुरतेने वाट पाहत असतात तरी तो दिवस आज आलेला आहे आणि हे रोमाट आपल्या समोर सादर करणार आहेत ते आपले गावचे ग्रामस्थ। तरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार। धन्यवाद। आपल्या कोकणातला प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे होळीचा सण शिमगा। दरवर्षी प्रत्येक चाकरमानी प्रत्येक गावकरी अगदी आतुरतेने या सणाची वाट पाहत असतो। अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये घडघोर युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये दोन प्रेमी युगुल यांचं प्रेम झालेलं आहे आणि ते दोन प्रेमी युगल आपल्या समोर आता येत आहेत। तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी। या त्यांचा संसार अगदी सुखाचा हो असा आशीर्वाद अधिष्ठी देवीकडून ते घेत आहेत। हे कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। माझा मुलगा जोसेफ अमेरिकेला असतो, म्हणजे दाढी बघून तुम्हाला कळलंच असेल तो कुठे असतो।
गाडी पांढरी होती पण आता थोडं गुलाल लागला, गुलाल उडवायला लग्नानिमित्त म्हणून ती जरा गुलाबी झालेली आहे. हा जोसेफ आणि त्याने बघितले तिच्या दाढीसारखे अगदी तिचे केस आहेत, त्याच्यामुळे तिला ती आवडलेली आहे आणि तिचं नाव ती तुमच्या समोर घेणार आहे. तिला असते जॅकलीन नाव बोललेली आहे, तिचं नाव आहे जॅकलीन. काड्यात काढा काड्यात काढा पाण्याचा काढा काड्यात काढा पातळ काढा. बाबुरावांचं नाव घेते, सगळ्यांनी 100 काढा. अरे हिने अगदी महत्वाचं कामच सांगितलेलं आहे सगळ्यांना. हुशार दिसते, चांगला संसार होईल तुमचा. अगदी अगदी. अच्छा, नवरी मुलगीची आई आहे ती, विषयवाली आई आहे. बरेच दिवस झाले तिकडेही थोड्या पाण्याचा टंचाई आहे, त्यामुळे त्यांचे केस थोडे लाल झालेले आहेत. मला वाटतं यजमानांना करवली आवडलेली दिसते. हा अगदी डिटेल मध्ये सांगताय. नाही नकावडीच आवडली, बघण्यासारखं नाही त्याच्यात. विषय झोंबते त्यांची. युद्धामुळे सगळे काय म्हणतात, तिचा मेकअप करायला वेळच नाही मिळाला म्हणून ती मिशी तशी राहिली. ट्रम्प काय ऐक ना जो सकाळ संध्याकाळ नुसता घेऊनच फिरत होता. बॉम्ब खायला आणलेत काय माहिती, सगळीकडे बॉम्बच टाकत राहिलाय. आता याने काय केली तर मला माहित नाही. आता लग्नाच्या जेव्हा मिलाप झाला तेव्हा मला सगळं कळलं. पण तुमच्या प्रीतीची जॅकलीन घेऊन गेला की जोसेफ? आता आपण जोसेफ आणि जॅकलीन या दोघांचं अगदी गावकऱ्यांच्या समोर थाटात लग्न लावून घेऊया. सर्वांना विनंती आहे, इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवून जायचंय. नवरा नवरीला मंगलाष्टक ऐकायचे, त्यामुळे ज्यांना बोलायचे असेल त्यांनी माईकची संपर्क साधायचा. हॅलो, लग्न लावायला हुकूम आहे का? आईच्या मनी दाटलं आठवणी, चालू आहे. भावंडाला विसरू नको तू मुली, जासी पतीच्या घरा रागाने जरी बोलता तुला मुली सोडू नको. अगदी नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्याकडून जय्यत तयारी झालेली आहे लग्नाची. वाजवी ढोल वाजवायचे आहेत, ढोल वाजवायचे आहेत. सुरेश गुरु लग्नानिमित्त या दोन्ही कुटुंबाने आपल्या समोर छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. गावकऱ्यांच्या आनंदासाठी त्याने एक कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि आपले
विषय सुद्धा हलके करायचे कारण या दोन्ही जोडप्यांना परत फॉरेनला पाठवायचं आहे.
गुरुजी, कियान आणि ग्रंथा याच करून 500 रुपये प्रेझेंट या जोडप्याला आलेले आहेत. त्यांची म्हैस आल्यासारखंच वाटलं म्हणून त्याने सकाळ झाली असं वाटलं आणि त्या म्हैशीचं दूध काढण्यासाठी आले तर ते बघतात त्या समोर येऊन होता आणि हे बघितल्यानंतर ते चक्कच झाले आणि त्याच्यासाठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांच्या आम्ही आभारी आहोत. शरद कदम यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी 100 रुपये दिलेले आहेत. त्यांच्या आम्ही सत्यवान मोरे आपले गावकार. आता नवरा मुलीसाठी म्हणजे खर्चाचीच बाब आहे.